आज आपण बनवूया लसूणी मेथी। लसूणी मेथीसाठी मी सर्वप्रथम धुवून घेतलेली ही मेथी चाळणीमध्ये निथळ ठेवली आहे। मिरच्या आणि भरपूर सारा लसूण, शेंगदाण्याचा थोडा कूट, हे आहे मीठ, काजू, त्यानंतर ही कोथिंबीर थोडीशी वरून टाकायला, जिरं, त्यानंतर लाल तिखट, त्यानंतर हळद आणि हिंग एवढं। चला आपण आता सुरुवात करूया। कढई तापत ठेवूया। आपली कढई गरम होती तोपर्यंत आपण हे कट करून घेऊया सगळं साहित्य। पहिला आपण हिरवी मिरची कट करून घेऊया। ही आपली मिरची, हा काजू याच पद्धतीने सगळं चॉप करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा अशा पद्धतीने आपण सगळं डिशमध्ये काढून घेऊया चॉप केलेलं। हे लसूण आणि काजू, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, आता आपण मेथी कट करून घेऊ, बारीक चिरून घेऊया। ही तशी मी पानच काढलेत, पण अजून थोडीशी चॉप केली की मुलं पण खातात व्यवस्थित। अशा पद्धतीने चॉप करून घ्यायची। बाउलमध्ये काढते। अशी ही सगळी मेथी आपण चॉप करून घेऊ। बघू शकता आपलं सर्व साहित्य अशा पद्धतीने चॉप झालेले, मेथी, कोथिंबीर, मिरची, लसूण आणि काजू असं चॉप करून घेतलंय मी। आता आपण फोडणी बघणार आहोत। कढई गरम झालेली आहे आपली, मी भाजीला फोडणी देते। आपण यामध्ये तेल ओतून घेऊ। तेल छान कडलं, आपण यात आधी काजू तळून घेऊया। ब्राऊन रंगापर्यंत काजू छान परतून घ्यायची, तळून घ्यायची। काजू काढून घेऊ। लसूण टाक, लसूण मस्त ब्राऊन तळून घ्यायचं।
लसणाला छान ब्राऊन आकार येतोय, कलर येतोय, मस्त. आता हा पण आपण काढून घेणार. खूप जाळायचं नाही तर कडवट वाटतं, असंच काढून घ्यायचं आपण. अशा पद्धतीने थोडा लसूण ठेवायचा. आपण जिरं घालून घेऊ याच्यात. हिंग घालू. हिरवी मिरची घालू. त्याच्यात मस्त अशी मेथी परतून मेथी फुल गॅसवरच परतायची शक्यतो. हळद टाकून मीठ टाकून घेऊ. आपण हिरवी मिरची घातलेली त्यामुळे लाल तिखट थोडं घालणार आहे. यातला आपण अर्धाच काजू त्याच्यात घालणार आहोत आणि अर्धा लसूण. बाकीचं आपण गार्निशिंगसाठी ठेवणार आहोत शेवटला सजावटीला. लसूण आणि काजू शेवटी पण टाकला ना की छान कुरकुरीत असा लागतो, त्यामुळं त्याच्यात थोडंच घालून घेऊ. आता आपण याच्यात शेंगदाण्याचं कूट घालूया. शेंगदाण्याचं कूट मी अगदी थोडासाच घातलं कारण काजू लसूण यामध्ये भरपूर आहे. आता हे मेथीला थोडं थोडं पाणी सुटलंय ना, हे आटेपर्यंत आपण होऊ देऊ. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. थोडी कोथिंबीर आपण गार्निशिंगसाठी पण ठेवूया. हे आपलं सजावटीचं साहित्य. आता मेथीतलं पाणी संपलं ते आपण सर्व करू. यातलं पाणी संपत आलंय. आपली
छान अशी बाजरीची भाकर आणि मेथीची भाजी रेडी आहे.